पुण्यामध्ये 10 कोटीच्या बंगल्याचा बनावट मालकाने कसा केला घोळ? आगा कॅन पॅलेस समोर एक बंगला 11 गुंठीच्या जागेत एक बंगला होता. BK कोथरू नावाच्या इसम यांचा बंगला होता. तर BK कोथरू ही व्यक्ती 2012 साली मयत झाली. त्यांची कोण पत्नी किंवा मुलं वारस नव्हती, पण त्याचे भावाची मुलं आणि 2 भाऊ असे 4 वारस होते. त्यांनी स्वतःच्या वारसा हक्कानं कोर्टामार्फत स्वतःची नावं त्या बंगल्यावर लावून घेतली. हे ओरिजिनल मालक 2012ला मेला आणि त्याचे ओरिजिनल नातेवाईकांच्या नावावर ते बंगला होता. पण ते बंगला त्यांनी रिसेंटली विकायला काढला होता. ते काही लोकांना ते हा बंगला विकायला काढल्याच्या संदर्भात समजलं. मग त्याच्यामध्ये BK कोथरू जे मयत झालेले आहे ते काही इसमाने काय केलं, एक BK कोथरू नावाचा एक बनावट इसम तयार केला. बनावट इसमाचा आधार कार्ड बनवला, पॅन कार्ड बनवला, बंधन बँकेमध्ये त्याचं बनावट बँक अकाउंट ओपन केलं आणि हा जो ग्रुप होता सेलर ग्रुप, त्यांनी एका बँकेच्या मिडलमॅनमार्फत खरेदी करणारे ग्रुप बघितला. खरेदी करणारे ग्रुप जे होते ते SK ॲग्रो अँड फूड्स हे जिन्युइन कंपनी आहे. पण ती कंपनी चालवणारा मेन मोरक्या दुसरा आहे आणि समोर पार्टी ठेवली त्यांनी परवेश चिखलगार नावाचा एक इसम मध्ये ठेवला त्यानं. तो चालवत होता, पण तो होता सॅलरीड पर्सन, फक्त सहाय्य करण्यासाठी तो होता. ह्यांनी डुप्लिकेट कागदपत्र बनवून 2024 साली औंध येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हा बंगला SK ॲग्रोच्या नावाने विकला. BK कोथरू डुप्लिकेट उभा करून विकला आणि त्याच्यानंतर 2 महिन्याने ह्याच बंगल्याचे पेपर, ओरिजिनल पेपर सगळे बनवलेले होते, ते बनवून IDBI बँकेकडनं 7 करोड रुपयाचा लोन सँक्शन केला. व्यवहार 10 करोडचा दाखवला. 3 करोड ह्यांनी पहिली डाऊन पेमेंट दिली. डाऊन पेमेंटचे पैसे ह्यांचेच होते, SK ॲग्रोचे. SK ॲग्रोनं दिले बंधन बँकेच्या त्या बनावट अकाउंटला. बंधन बँकेच्या बनावट अकाउंटमधनं गो ग्रीन सायकलमध्ये गेले. गो ग्रीन सायकलमधून विवांश आणि तिथून परत SK, असा हे मनी त्यांच्यातच फिरलं आणि शेवटी पैसे त्याचे झाले. बनावट BK कोथरू जे होता हा एकदम सामान्य गरीब, ज्याचं कोणी नाही असा माणूस त्यांनी शोधला. त्याला काही 2-4 ठिकाणी तुम्हाला सह्या करायचे आणि तुम्हाला त्याबद्दल पैसे मिळतील. हा माणूस खायचे वांदे होते, 4 पैसे मिळतील म्हणून त्यांनी जाऊन तिथे सह्या केला आणि त्याला ही सगळी कॉन्स्पिरसी माहीत नव्हती. थोडा लालच होता त्याचा, खर्च पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्या मार्फतीनं BK कोथरूचे आपण ह्या गुन्हा दाखल केला. म्हणजे ज्यावेळी ह्या ओरिजिनल मालकाला कळालं याच्या बंगल्यामध्ये काय तर कागदपत्र बनवून कुठं बँकेकडे, मग त्यांनी आपल्याकडं तक्रार दिली. त्याच्या तक्रारवरून गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासामध्ये सगळ्यात पहिला आपण SK ॲग्रोचा जे चिखलगार नावाचा जे आरोपी होता त्याला आपण साताऱ्यातून त्यावेळी पकडला. त्याच्यातून साताऱ्यातून त्याला पकडल्यानंतर सगळ्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये त्याच्या अकाउंटमध्ये त्याच्या ह्याच्यात कळालं की त्याच्या मागं एक सुनील काशीद उर्फ राव नावाचा एक व्यक्ती आहे, तो सगळं ऑपरेट करतो. त्या कंपन्या सगळं तोच ऑपरेट करतो, पण तो कुठंतरी डिफॉल्टर आहे बँकेचा. त्याच्यामध्ये सिव्हिल बिल त्याचा खराब असल्यामुळे ह्यांना पुढं करून याच्या मार्फतीने ते पैशाचं ट्रेल करतो. SK ॲग्रो, गो ग्रीन सायकल आणि विवांशू हे हा एकच ग्रुप आहे. एकाच कंपनीचे सबसायडरी कंपनीज आहेत त्या, आणि त्याचे जे डायरेक्टर आहेत सगळे डायरेक्टर्स डेमी डायरेक्टर्स आहेत. ओरिजिनल डायरेक्टर दुसरे म्हणजे सगळे यंत्र कंपन्या ओरिजिनल आहेत, पण डायरेक्टर्स डेमी. ह्यांना पैशाची गरज होती आणि ह्यांनीच पैशाची गरज होती. एक सेलर पार्टी आणि एक परचेसर, दोघांनी हे पैसे बँकेच्या आल्यानंतर याचं 50-50 ठरलं. पण सेलर पार्टीला पैसे 40% मिळाले, कारण त्याच्यातली ओरिजिनल त्यांनी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी सगळं डायरेक्ट भरलेलं आहे. म्हणजे 70 लाखाची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे त्यात. त्या आधारे म्हणतात की आमचं परचेस ओरिजिनल आहे. पेपरसुद्धा त्यांनी जे बनवलेले आहेत की ओरिजिनलच म्हणता येतील त्याला, असे पेपर्स बनवले आहेत. ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण BK कोथरूला अटक केल्यानंतर, म्हणजे अटक नाही, त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर, तो आहे 74 वर्षाचा. त्याने सांगितलं की साहेब मला ह्यातलं काहीच माहिती आहे, ही व्यक्ती मला भेटत होती. त्या नईम नावाची व्यक्ती त्यांना भेटली. त्याने सांगितलं हे सुनील कदम असं केलं. मग त्याच्या मार्फतीनं आपल्याला आपण सुनील कदमला अटक केलेलं आहे, चिखलगारला अटक केलेलं आहे. BK कोथरू जे डुप्लिकेट आहे तो अजूनपर्यंत त्याला अटक केलेलं नाही आहे. 74 वर्षाचा आहे, आजारी माणूस आहे, पण त्याचा वापर झालेला असल्यामुळं आपण अजून चौकशीसाठी ठेवलं आहे. कारण यात बरेच अजून आरोपी अटक होणे बाकी आहेत. आता या सुनील कदमच्या ह्याच्यामध्ये एक संदीप सावळे नावाचा एक व्यक्ती आहे. तो पेपर बनवणारा वेगळा, बँकेचे कॉन्टॅक्ट असणारा वेगळा, लोन करून देणारा वेगळा. या पद्धतीने हे सगळे रॅकेट हे ओपन झाले आहे. ह्याच्यामध्ये सुनील कदम जे आपण रिसेंट अटक केलेला आहे
याने 2023 मार्केट यार्डला सेम मोडसनं एक गुन्हा केलेला आहे. भारवानी नावाच्या सानी सुजान पार्कच्या एका इस्मातचा बंगला त्यानं थर्ड पार्टीला विकला 2 करोडला. त्यावेळी त्याच्याकडे घेतला. हा, ते गुन्हा दाखल आहे, त्याच्यात तो वॉन्टेड आहे सुनील कदम. त्याच्यातच ते दुसरा एक सुनील कदमचं ओरिजिनल नाव मिलिंद भुसारी आहे. सुनील कदम नावानं आवडतो पण खरा नाव मिलिंद भुसारी. तो मूळचा पुण्याचाच आहे. सदाशिव पेठेत भाड्याच्या घरात राहतो. पूर्वीचा तो कॉन्ट्रॅक्टर होता. त्याच्यानंतर मग हे मॅनेज 7-8 वर्षापासून करायला. सुनील कदमला उर्फ मिलिंद भुसारीला अटक केल्यानंतर ज्यावेळी त्याच्या गाडीची झडती घेतली त्यावेळी कोरेगाव पारच्या एका जागेची प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले. ही सेम पुढचा गुन्हा तो करायच्या तयारीत होता हा ग्रुप. चिखलकर हा पेशानं ॲडव्होकेट आहे असं म्हणतो. माझी ॲडव्होकेसी होती, मी ड्राफ्ट रिपीट करून द्यायचो आणि ते काय चालत नव्हतं, मला पैशाची गरज होती. मग ही पार्टी मला भेटली. त्याने मला सांगितलं आमच्या कंपनी डायरेक्टर म्हणून होतोस का, तुला महिन्याला पगार मिळेल. महिन्याला पहिला सुरुवातीला 35,000 नंतर 50,000 पगारावर तो त्यांच्याकडे जॉब होता. पण ऑन पेपर तो एका कंपनीचा डायरेक्टर आहे. तो राहणार सातारा. मूळ मयत जे आहेत त्यांचे नातेवाईक कोण कोण आहेत? त्यांचे नातेवाईक एक दिल्लीला आहे, अभिनव कोथरू, जे फिर्यादी आहेत. त्यांचा एक भाऊ आहे कोरेगाव पार्कला, तो एक वयस्कर आहे. त्याची पुतणी आहेत, एक US मध्ये आहे आणि दिल्ली परिसरातच राहण्याचे 4 जण आहेत आता त्याचे वारस. त्यांनी बंगला हा औंधचा व्यवहार केला ना, औंधच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन केलं. आणि बंगला आपल्या हद्दीतला बंगला आपला ह्याच्यातला आहे, 11 गुंठेचा बंगला आहे, बंद असतो तिथं. जी खरेदी पार्टी होती त्यांचा काय रोल याच्यामध्ये? खरेदी करणारी पार्टी जी SK आहे, ह्यांना माहित होतं ना हे जागा पैसा फिरून परत त्यांच्याकडे झाला ना. फक्त बँकेकडून लोन घेतलं त्यांनी. बँकेचं लोन वापरणे, ते हप्तेही भरलेले आहेत 2 वर्ष. म्हणजे जागा दुसऱ्याची हा बोगस दस्तावेज व्यवहार तयार करून द्यायची, त्याच्यावर लोन घ्यायचं, पैसे वापरायचे, वापरायचं. असं मोडच आहे. हा अशी मोडच आहे. पण ॲक्च्युली ही मोडच 2024ला दाखल केली. 26 फेब्रुवारी पण कोणाला काही माहीत नव्हतं. 26 फेब्रुवारी कागदपत्राच्या आधारे ते ताबा घ्यायला गेलं बंगल्यावर, त्यावेळी लक्षात आलं. कोण घेतलं ताबा? SK ॲग्रो ताबा घ्यायला गेला. हां, तू गेला होता असं आमची खरेदी आहे साहेब, तिथे कोणतरी बसलोय आणि वर तक्रार द्यायला आमच्याकडे आला. आम्हाला जाऊ देत नाही. म्हणलं तुमचं तर बोगस आहे, म्हणलं तुमच्याकडे दार नाही आमच्याकडे. हे सगळं बँकेचं सगळं स्टेटमेंट्स आल्यानंतर लक्षात आलं की ह्याच्यात बँकेतलं कोणी सहभागी? बँकेचं सुद्धा चिटिंग होऊ शकतं. आता ह्या बंधन बँकेने ज्याने डुप्लिकेट अकाउंट ओपन करून दिला कोथरूचा, त्यातला एक एम्प्लॉई सहभागी आहे. हां, पण अजून पण अनडिस्क्लोज नाही आहे. IDBIचं अद्यापर्यंत कोण आलेलं नाही, कारण IDBIला सगळे पेपर ओरिजिनल मिळालेले. त्याला पार्टी ओरिजिनल दिसली, आधार कार्ड बनवलेला होता. नाही दिलं, लोन सँक्शन केले, 14 महिने हप्ते भरलेत त्यांनी. कुठले ब्रांचेस राहिले? बरं, हे पैसे घेतल्यानंतर ह्यांचं जे डिवायडेशन होतं ना, त्याचं अंडरस्टँडिंग असं की हप्ता अर्धा तुम्ही अर्धा मी भरायचा. 2-3 वर्ष जातात ना अशीच. परत किती होता हप्ता? हप्ता 11,50,000. पण बंधन बँकने ज्यांनी लोन मंजूर केलं, मॅनेजरला बंधन बँक ना IDBI मुंबईची लोन मंजूर केलं, मॅनेजरचा काय संबंध? डॉक्युमेंट मॅनेजर त्यांचं ते टीम येऊन गेलेली आहे त्यांची. आता IDBI बँक असतात ना, ह्या नॉन बँकिंग, म्हणजे यांचं कसं असं लोन डिस्बर्स करण्यासाठी त्यांनी हे नेमलेले असतात ना, सेल्स एजंट वगैरे नेमले असतात ना. सेल्स एजंट मार्फत त्यांच्याकडे कामं येत असतात आणि त्यांनाही माहीत नसतं हे काय झाले. ते फक्त काय कागद बघणे आणि बघणे. बंगला व्हिजिट केलाय, बंगला आहे, माणूस आहे, ओपन करून आज दाखवतात. साईट व्हिजिटच असते. IDBIची देवनार मुंबई तिकडच्या बँकेत त्यांनी कर्ज लोन केलं. हां, आणि रजिस्ट्रेशन आणून केलं. आतापर्यंत या गुन्ह्यात किती जणांना अटक केली? आतापर्यंत ह्या गुन्ह्यात 2 अटक केलेले आहेत. एक बायर पार्टीकडचा आणि एक सेलर पार्टीचा. आणखीन काय वाढण्याची शक्यता आहे? ह्याच्यामध्ये सेलर पार्टी जी आहे, जी पेपर बनवते, डुप्लिकेट माणसं उभे करते, त्याच्यामध्ये अजून 2 आरोपी आपल्याला अरेस्ट करायचे. जे दोन्ही लोकल पुण्यातले आहेत. आणि जी बायर पार्टी आहे, बायर पार्टीमधला जो शिकलगार, जो आता जो डायरेक्टर आहे, डमी डायरेक्टर, त्याच्या मागं ऑपरेट करणारा एक मेन कॉन्फिडेस्ट आहे, तो अरेस्ट होऊन पाठवला. सर, एकूण फसवणूक किती? 10 कोटी माहिती. एकूण फसवणूक बँकेची 7 करोडची. 3 करोड त्यांचीच होते. चिखलकर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? शिकलगारवर गुन्हे दाखल नाहीत. सुनील कदमवर गुन्हा दाखल आहे. सुनील कदम उर्फ अजिबात कोणाचं नाही. त्याच्याकडे दोन्ही डॉक्युमेंट सापडले, कदम नावाचे आणि भुसारी नावाचे. भुसारी नावाचंच त्याचं आहे सगळं. हां,
तर चौकशी दरम्यान आता हे जे फेक आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे त्यांनी बनवलेले आहेत तर त्याचा काही आपण त्याचं ओरिजिनल आधार कार्ड आहे 1492. त्याचं नाव पण लकीली बाळकृष्ण दीक्षित आहे. त्याला फक्त दीक्षितला त्याने काय केलं, गॅजेट करून कोथरू केलं, बाकी सगळं हायसेट आहे. त्यामुळं त्यामुळे ते काय झालं, बँकेला पण लक्षात आलं नाही. बँकेच्या स्कॅनरमध्ये टाकल्यानंतर कोथरू आणि हे, पण डिफरन्स कसा होता, आधार कार्डवर पत्ता ह्याचा होता, ह्या बंगल्याचा, आणि स्कॅनमध्ये पत्ता रस्ताकडचा यायचा. हे त्यांच्या लक्षात नाही आलं. तर आता मूळ बरं, बीके खुतरूला कपडे बिडे घेऊन दिलेत नवीन. जो गरीब मूळ मालक येतो. असं आता बंगला मिळणार कुणाला? मूळ त्याच्या ते ताब्यात आहे, त्याच्या बंगला गेलेला नाही. मूळ मालकाच्या नातेवाईकाच्या ताब्यात आहे. अच्छा. ज्यावेळी कॉन्स्पिरसी लक्षात आली त्याच्या आपण करून हे तपास केला, त्याच्या ताब्यात आहे. कपड्यांचं बोललो पुन्हा नवीन काय कपड्यांचं काय scene आहे? आता हा जो गरीब माणूस होता ना, त्याला ते मालक वाटण्यासाठी त्याला त्यांनी गेटअप बी दिला, चांगले कपडे बिडे घेऊन दिले. सेम होतं मालक वाटावर. मालक वाटावर. वाटत चेहरापट्टी सेम होती सर. हे जे- अरे सिने स्टाईल जो म्हणतो ना बराव करायला घेतो ना कपडे शॉर्ट बाईक नाही घेऊन होय सर, या प्रकरणात काही वकील दस्त करणारे किंवा खरेदी हे नोंदवणारे आता जे खरेदी करण्याचे ना, सर्च रिपोर्ट ओरिजिनल आहे. सर्च याने केला ना, सर्च करणारे जे असतात ते वकीलच असतात ना, ते बँकेचे पॅनल, त्यांचं सगळं डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत. बरं. फक्त व्यक्ती डुप्लिकेट आहे. त्याचे कागद ही कागदावर जातात ना, चेहऱ्यावर कुठं असते. ओळखपत्र डुप्लिकेट बनवणारे नाही ताब्यात घेतलं. आता तिथपर्यंत जायचं आहे ना तपास. आता ह्याला माहित नाही या म्हाताऱ्याला ते नेमकं कुठं बनवलं. आता हा ओळखपत्र बनवणारा एक टीम वेगळी आहे त्यांची. त्याला पकडल्यानंतर त्याने कुठं स्कॅन केलं, कुठं ते बनवलं, ठीक आहे ना, त्यांनाही कळत नाही ना. त्या ई सेवा केंद्र असते ना, त्याला आपण जे डॉक्युमेंट करतो ते तुम्हाला बसवते, स्टंप घेते, थंब बिम सगळं त्याचं येतेच ना, नंबर तोच आहे. सर पण ते जो उभं केला ना व्यक्ती डुप्लिकेट, त्याचं अगोदरचं आधार कार्ड वगैरे असेल ना, बाळकृष्णच त्याचं लिंक तेच त्यालाच फक्त दीक्षितला कोथरूड केलाय त्याने. अच्छा. हा. गॅजेट करून आणि गॅजेट केलं ना, त्यामुळे त्याला ते ऑथेंटिक वाटलं बँकेला सिस्टीमला. सिस्टीमला. आता आपण कसं असते, आधार कार्ड आपण ऍड्रेस चेंज करायला हो, जातो, हो. सरनेम चेंज करायला जातो, ते काय करते, 4 डॉक्युमेंटच मागते ना सिस्टीम. मग ते ओरिजिनल आहे ना त्याचं. माझं ओरिजिनलच कार्ड, आता माझा आहे ते कार्ड सगळा ओरिजिनल आहे असा. मी काय करतो, माझी आहे आधार कार्डला समजा माझा ऍड्रेस चेंज झाला, तर मी ऍड्रेस चेंज करायला त्या सिस्टीममध्ये जाऊन ऍड्रेस चेंज करतो. ते मग ती काही पेपर्स मागतात, ते दिले की होतं. त्यात काय मागतात, 1 वर्ष बँकेचं डॉक्युमेंट, फक्त सरनेम चेंज केले. उपनिमध्ये दस्तची दोन उपयोग ना, तिथला काय माणूस आहे का नाही, तसं इकडे OTP जात असतो. सगळे मोबाईल रजिस्टर केलं ना त्यांनी. त्याच्या नावाचं सिम कार्ड घेतला, मोबाईल घेतलं, गुन्हा दाखल झाल्यानंतर सिम कार्ड तोडून मोबाईल फेकून दिला त्याने. माझा इंडिया न्यूज, येरवडा, पुणे.